काजळ तिजीच्या निमित्ताने गौरीपूजन उत्साहात. चंद्रपूर शहरात आज काजळ तिजीच्या पारंपरिक सणानिमित्ताने मोठ्या भक्तिभावाने गौरीपूजन करण्यात आले. शहरातील विविध भागांतील महिलांनी घराघरात देवी गौरीचे आगमन करून पूजा अर्चा केली. सकाळपासूनच महिलांनी सजलेल्या गौरींची पूजा केली व तलावावर नेऊन पारंपरिक पद्धतीने गौरी धुण्याची प्रथा पूर्ण केली. काजळ तिजीचा संबंध कजरी तीज आणि हरितालिका तीज या सणांशी आहे. उत्तर भारतात हा सण कजरी तीज म्हणून साजरा केला जातो, तर महाराष्ट्रात याला हरतालिका तीज म्हणतात. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, तर अविवाहित मुली योग्य वर मिळावा यासाठी हे व्रत पाळतात. काजळ तीज हा शिव पार्वतीला समर्पित सण आहे. या दिवशी देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येची आठवण केली जाते. त्यामुळे या व्रतामुळे अखंड सौभाग्य, दाम्पत्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. महिलांनी मातीच्या किंवा धातूच्या मूर्तींमध्ये शिव पार्वतीची प्रतिष्ठापना करून त्यांची पूजा अर्चा केली. दिवसभर उपवास ठेवून पारंपरिक गाणी व धार्मिक विधी पार पाडले गेले. नैवेद्य म्हणून घरगुती मिठाई, फळे आणि पंचपक्वान्न दाखवण्यात आले. काही ठिकाणी रात्रीभर जागरण करून गौरी शंकराची पूजा करण्याची परंपरा पार पडली. इतिहास आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी. हा सण भगवान शिव व माता पार्वती यांच्या पुनर्मिलनाचा प्रतीक आहे. तसेच पावसाळ्यातील हिरवाईचा आणि नव्या जीवनशक्तीचा हा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणून गौरी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रपूर शहरातही आज महिलांनी गाणी गात, नृत्य करत गौरींचे स्वागत केले. तलावावर गौरी धुताना परिसरात उत्सवी व भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. परंपरा, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम या काजळ तीज उत्सवात पाहायला मिळाला. गौरीचा हा सण वर्षातून एक वेळाच येतो आणि ते आमच्या मराठी लोकांचा सण राहतात, म्हणून आम्ही ह्या गौरीचा सण साजरा करतात. आणि गौरीला 16 रंगाचे, 16 फुलांचे, 16 झाडाचे पानं वाहतो आणि त्याच्यासाठी जे काही सामग्री लागते, हळद, कुंकू, अक्षदा, गुलवाल आणि नारळ वगैरे, दही, दूध हे सगळं देतो आम्ही त्याला. आणि ह्या गौरीचा सण आम्ही म्हणजे सर्वांच्या सौभाग्यासाठी सौभाग्यवती बाया हे करतात आणि कुवाऱ्या मुली सुद्धा करतात की मला मन चाही तसं मला पती मिळावं असं म्हणून ते गौरीचा सण साजरा करतात. आज गौरीची पूजा केली जातात पहिल्या दिवशी आणि तिला घरी नेऊन स्थापना करून आणि तिची पूजा वगैरे, कलश वगैरे मांडून तिची पूजा करतात आणि उद्या विसर्जन करतात. वर सीता गेली लंकेवर, वसंतरावचं नाव माझ्या कपाळाच्या कुंकवावर. सांजवेळी दरवळला निशिगंधाचा श्वास, भाग्य माझे थोर लाभला पंकजरावांचा सहवास. महादेवाला घालते प्रदक्षिणा, आई भवानीला करते नवस, पवनरावांचं नाव घेते हरतालिकेचा दिवस.